नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. हे बघा, आज डोसा बनवते तर चांगला हा तवा तापून घेतलाय. आता मी हा तवा जरा त्याच्यावर जो पहिला जो डोसा काढला आहे त्याला काढून घेते आणि थोडंसं चमच्याने तेल टाकायचं. तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशनेही करू शकता. आणि हे घरीच मी पीठ तयार केलेलं आहे. जास्त मोठं नाही करायचं, थोडंसंच टाकायचं पीठ. हे बघा, आणि हे डोस्यापेक्षा ना मी आंबोळी करत आहे, जरा जाडसर, मग ती बरी लागते म्हणून. आणि ह्याला आता थोडं मीडियम गॅस करून झाकून ठेवायचं. तोपर्यंत आज मी तुम्हाला दुसरी एक वस्तू दाखवणार आहे, ती म्हणजे मेथी. मेथीची डाळ. मेथी ही बघा, ही डाळ आज मी मेथी साफ करून धुवून ठेवलेली आहे, तर ती आता मी तुम्हाला चिरून दाखवते. तोपर्यंत हा आपला डोसा पण होत आहे. थोडं असं बघायचं इतपत झाला आहे. साईडने हवं तर त्याला तेल तुम्ही सोडू शकता. पूर्ण हे जे वरतून जे दिसतंय ना तुम्हाला, ते सुकलं पाहिजे. आणि पूर्ण त्याला बघा कशा हे आले, डॉट डॉट्स आलेले आहे. तर अजून जरा होऊ दे, तोपर्यंत मी तुम्हाला मेथी कशी चिरायची दाखवते. हे बघा, हे आता पूर्ण डॉट्स आणि सुकलेले आहे. मग काय करायचं, हिला अशी छान परतवून घ्यायची. सगळ्या बाजूने आधी तिला सोडायची. मस्त अशी सोडून झाली की ही बघा, आणि हिला अशी परतवायची. पहा किती सुंदर कलर आलाय. याला हवं तर तुम्ही थोड्या बाजूनी पुन्हा तेल सोडू शकता, हवं असल्यास. ज्याला नको असेल त्यांनी नाही घालायचं. तर हे अशा प्रकारे झाल्यावर आता तुम्हाला मेथी कशी चिरायची दाखवते मी. मेथी अगदी सोपी आहे चिरायला. सकाळीही तिला धुवून घेतलं होतं. आता फक्त चिरायची. आणि भाजी मी आज तुम्हाला वेगळा प्रकार दाखवणार आहे मेथीचा. मेथी घेताना काय होतं, मी तिला जरा अशी थोडी थोडी घेते, म्हणजे मग ती छान बारीक चिरली जाते आणि खायलाही बरी लागते. जर पानं खायला आली तर एवढी बरी नाही लागत. म्हणून नेहमी अशी मेथी आहे ना, थोडी थोडी घेऊन चिरायची, मग ती छान बारीक चिरली जाते. पण आपलं लक्ष इथे सुद्धा असलं पाहिजे की ही आंबोळी झाली आहे का. आता ही बघा, ही दुसऱ्या बाजूने सुद्धा इतकी सुंदर झाली आहे, हे बघा. आणि मग त्याला अशी मध्ये फोल्ड करायची आणि एखादं ताट किंवा तुमच्याकडे काही डबा असेल किंवा काय, तर त्याच्यामध्ये तिला अशी ठेवून द्यायची. त्यानंतर इथे तुम्ही पुन्हा थोडं तेल टाकायचं. ब्रश असेल तर ब्रशने घ्यायचं, नाहीतर फिनिश टाकायचं. अगदी थोडं घालायचं पुन्हा. मी तुम्हाला शेवटचा आहे ना डोसासुद्धा करून दाखवीन, पण आता आज मी सध्या या आंबोळ्याच करत आहे. म्हणजे काय होईल, जरा आंबोळ्या आणि मेथी हा खूप चांगला प्रकार आहे. हे बघा, आता ह्याच्यावर मी ठेवलेला आहे आणि गॅस आपला मीडियमच आहे. याला आपण नाही मोठा करायचा नाही छोटा करायचा. तर ही दुसऱ्या चिरून घेते. ही बघा, जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक मेथी चिरायची. मग तुम्हाला दाखवते की मेथीची भाजी, मेथीची ॲक्च्युली मी भाजी नाही करत आहे, मी एक वेगळा प्रकार करत आहे. तुम्हाला करता करता सांगते. पहिलं आपण आधी हे आंबोळ्याचं करून घेऊया, म्हणजे काही गोंधळ व्हायला नको म्हणून. मेथी मात्र स्वच्छ धुवून घ्या. मेथी वाळू खूप असते, मेथीमध्ये वाळू खूप असते, आणि जर ती तुम्ही स्वच्छ नाही धुतली ना तर ती खायला मग चांगली नाही लागत. म्हणून मी ही अशी जाळीची टोपली घेते आणि त्याच्यामध्ये ती स्वच्छ धुते. म्हणजे वाळूचे जेवढे कण असतील ना तेवढे सगळे निघून जातात या जाळीमधून, आणि मेथी आपली तिथल्या तिथेच राहते. आता हे बघा, ह्याला किती सुंदर हे झालं आहे. आता ह्याला फक्त असं
या साईडने काढायचं. तर काढताना मात्र जरा सांभाळून काढा, नाहीतर मग ती तुटण्याची शक्यता असते. तर चारी बाजूने काढून पहा किती सुंदर कलर आला आहे. अगदी सुंदर कलर आला आहे. मी थोडा वेळ ठेवून मग तुम्ही ही बाकीची मेथी चिरून घेते तोपर्यंत. म्हणजे सगळी तयारी झाली की मग पटकन आपल्याला टाकायला बरं ना, म्हणून सगळी तयारी करून ठेवते. काय काय या भाजीला सामान लागणार ते सगळं तयार करून ठेवते. एक कांदा लागेल, एक टॅमॅटो लागेल. हे बघा आता मेथी आपली चिरून झाली. तर तुम्हाला वाटत असेल कुठे कुठे जड असेल तर ती अशी कापून घ्यायची. त्यानंतर आता मी हिला परतते आहे. हे बघा आता परत आहे बघा, आणि मग ह्याला अशी फोल्ड करायची. फोल्ड करून याला या बाजूला टाकायची. म्हणजे ही बघा अशी गोल झाली, पुन्हा आंबोळी झाली. हे पहा, हे पहा. आता पुन्हा याच्यावर तेल टाकायचं आणि एक आणि थोडंसं टाकायचं आणि छानपैकी त्याला असं करून घ्यायचं जरा जाडसं. आणि मग पुन्हा झाकण ठेवायचं आणि वाट बघायची. तोपर्यंत आपला एक कांदा चिरून होतो. बघा एक कांदा घेतला आहे मी. नेहमीप्रमाणे कांद्याचे 4 भाग करायचे. तुम्हाला माहितीच आहे कांदे इथे खूप मोठे मिळतात, पण मी घेते. पण मला अर्धा कांदा ठेवायला आवडत नाही, म्हणून मी पूर्ण अख्खाच घालते. आणि कांदा हा कधीही आपल्या शरीरासाठी चांगलाच असतो. त्यामुळे तुमच्या केसांसाठी पण कांदा चांगला असतो. त्याच्यानंतर आपल्याला कधी कधी माणसाची शुद्ध हरपते, तेव्हा त्याला कांदा लावून त्याला कांदा हुंगायला दिल्यावर त्याची शुद्ध येते. तर कांदा हा बहुगुणी आहे. हा बघा आता मी कापते त्याला. शक्य तितक्या बारीक कापायचा. हे पाटचं काढून टाकते. थोडा कापला की माझे ते बघायला जाते, कारण आपल्याकडे दोन्हीकडे लक्ष आपल्याला ठेवायला पाहिजे, नाहीतर मग एखादं आपलं जळून जाण्याची शक्यता असते ना. म्हणून लक्ष आपण दोन्हीकडे ठेवायचं. हे बघा, हे बघा आता सगळं हे जेव्हा हे होतं की नाही, सगळं संपूर्ण निघून जातं ना, त्याचं वरचं जो भाग आहे तो सुका होतो की नाही, तेव्हाच तुम्ही परतायचा. आहा आहा, बघा काय सुंदर कलर आला आहे. आता 2 मिनटं ठेवायचं. हवं तर थोडंसं तेल घालायचं साईडला आणि ठेवून द्यायचं. हे 2 कांदे आहेत ते चिरून घेते. म्हणजे आपल्या वेळेचाही सदुपयोग होतो आणि आपल्याला ज्या वस्तू हव्या आहेत त्याही सुंदर बनतात, एकदम खाणेबल होतात. आणि नेहमी म्हणतातच ना, माणसाच्या खाण्यातूनच माणसाच्या पोटाचा रस्ता जातो. जर तुम्ही चांगलं जेवण बनवलं तर तुमच्या घरातली मंडळी खूप खुश होणार तुमच्यावर. तर बघा, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा, जेणेकरून त्यांनाही चांगल्या चांगल्या नवीन नवीन रेसिपी मिळतील. शिवाय तुमच्याकडे काही रेसिपीज असतील तर मला सांगा, मला कमेंट्स करून सांगा. मी त्याचाही उपयोग करून घेईन. हे बघा आता कांदा पण आपला चिरून झाला आणि आता इथे हिला आता परतवते. जास्त नाही बनवते आंबोळ्या, थोड्याच बनवते, कारण का आम्ही 2च माणसं आहोत. तर जास्त बनवून मग खायला कोण नसतं, म्हणून मग मी आता सध्या 2च बनवत आहे. मग म्हणून मी थोडंच पीठ काढलेलं आहे, जास्त नाही काढले. बघा मग शेवटचं आहे ना, तुम्हाला डोसासारखं दाखवीन बनवून. तोही खूप छान होतो, डोसाही खूप छान होतो. आंबोळ्या मी आता 4च दाखवते तुम्हाला, मग मी तुम्हाला डोसा दाखवते. तोपर्यंत आता आपलं कांदा तर चिरून झाला. आता काय राहिलं आपल्याला, मिरची
कोथिंबीर आणि एक टॅमॅटो. आता ते तुम्हाला मी दाखवते. बघा, हा एकदम लाल टॅमॅटो घेतलाय, एक मिरची घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेते. स्वच्छ धुवून मी कोथिंबीर ठेवते, म्हणजे मग आपल्याला त्याचा वापर पटकन करता येतो, म्हणून अशी स्वच्छ धुवून ठेवायची. हे झालं. आपली नेहमीची लसूण, हे सगळं कापायचं आहे. पण आता हे कापायच्या आधी हिला बघूया. हे बघा किती सुंदर झालेली आहे. सगळं त्याचं हे पूर्णतः, आणि जसं जसं तवा तापतो ना तसं ते छान बनत जातात. पण तुमचा तवा तापला पाहिजे. हे बघा काय सुंदर कलर येतो आहे. माझं मन अगदी भरून जातं आहे. जसा एकदम ऑरेंज कलर आणि लुसलुशीत एवढ्या सुंदर झाले आहेत. हे बघा किती लुसलुशीत झाले आहेत. मला इतकं बरं वाटतंय त्यांना हात लावायला. एकदम लुसलुशीत छान झालेले आहे. बघा किती लुसलुशीत झालेले आहेत, मस्तच झालेले आहेत. आता याला तवा तापल्यामुळे जास्त पण एका साईडने शिजवायची गरज नाही. बघा दुसऱ्या साईडने पण त्याला मस्त झालेली आहे. आता मी तुम्हाला शेवटचा डोसा दाखवते. डोस्याला काय करायचं, थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यावर मग अगदी किंचित असं पाणी मारायचं. पाणी मारल्यावर ते छान बनलं जातं. आणि मग सगळं पीठ घेऊन, डोस्याला अगदी थोडंच लागतं पीठ, जास्त नाही लागत. आणि गॅस मात्र बारीक ठेवायचा आणि मधून तुम्ही त्याला बारीक बारीक करत जायचं, साईडला करत जायचं. हे बघा जसा तुम्हाला वाढवता येईल ना तेवढा तुम्ही तो वाढवायचा. जसा आणि जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवायचा. हा बघा साईडला करून जसा आणि जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवायचा. आणि मग सुकलं की मात्र थांबायचं. सुकलं की थांबायचं आणि थोडं वरतून तेल घालायचं आणि थोडं साईडला पण घालायचं. आणि ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं, कारण हे आपल्याला कडक हवं असतं, त्यामुळे ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं. हे असं शिजू द्यायचं, चांगलं करपून द्यायचं साईडने. आणि तोपर्यंत आपण एक काम करू, हे कोथिंबिरीचे देठ घेऊया चिरून, कारण आपल्याला हे मेन पहिले टाकायचे असतात, म्हणून हे आधी टाकून घेते, कापून घेते. तोपर्यंत तो चांगला शिजेल, म्हणजे मला तुम्हाला तो दाखवताही येईल. हा माझा बोर्ड आहे तो खूप चांगला आहे. मला ह्याच्यावर सगळं एका मिनिटात होतं, म्हणून मी हा शक्यतो घेते बोर्ड. म्हणजे काय सगळ्या वस्तू तिथेच आयत्या मिळतात मला. ही लसूणही तुम्हाला माहिती आहे मध्ये चिरायची की झाली आपली पटकन सोलून. ही बघा सालं अशी निघतात की विचारू नका. हे बघा सगळी सालं फटाफट निघून आली. तोपर्यंत इथे माझं लक्ष आहे की काय होत आहे ह्याला. तर मी आता तुम्हाला सांगत आहे की मी काय बनवत आहे, पण जरा थांबा, एक मिनिट थांबा. जरा एक सगळं आधी तयारी करून घेऊया आपण, म्हणजे मग आपल्याला पुढचा डिश करायला आपण मोकळे. अजून एक मला वाटतं डोसा होईल पातळसा, तो पण मी घालते हा काढून. तोपर्यंत ही लसूण मी मात्र सोलून घेते, मग चिरायच्या वेळेस नंतर चिरते. माझी नखही जरा बरी आहे त्यामुळे ती पटकन सोलली जाते. पण ही पद्धत तुम्ही एकदा अवलंबून बघा तर खरं, खूप सोपी पद्धत आहे, अगदी सुंदर होईल सोलायला. हे बघा झालं, हे बघा 2 मिनिटात सोलून झाली. आता मात्र ह्याला मला उलटवावं लागेल. बघा किती सुंदर आणि कडक झालेला आहे, एकदम मस्त, एकदम मस्त झालेला आहे. हा पहा आणि किती सुंदर कलर आला आहे. हा बघा आता ह्याला फक्त उलट करायचं
आणि ह्याला शिजवायचं नाही दुसऱ्या बाजूने. नॉट नेसेसरी टू कुक अदर साइड. लुक एट हियर. मी जरासं त्याला गोल शेप देण्यासाठी म्हणून थोडंसं एका साईडला वाढलं होतं, ते कापून टाकलं. अँड लुक एट दिस. किती गोल कुरकुरीत छान एकदम झालेला आहे. हा असाच ठेवायचा. आणि आता हा गॅस बंद करून टाकते. हवा तर एक निघेल, फक्त एक निघाला तर एक छोटा अजून काढून घेते पटकन. तेल तापलंच आहे, तो एक छोटासा निघेल म्हणून. आणि तवाही तापलाय, तेलही तापलंय, ते एक छोटासा घेते करून सगळं त्याला घालून. हा बघा, मग असं सगळं पीठ तुम्ही घालू शकता. मी ह्या टिप्स कशा का देते, लोक काय करतात, व्हिडिओ तुमचा खूप अगदी रेखीव बनवतात, त्याला हे करतात. पण ॲक्च्युली ही जी पद्धत आहे ही मला आवडते. म्हणजे तुम्ही लोकांना सांगू शकता ना तुम्ही कशा प्रकारे बनवलं हे. नाहीतर लोक काय करतात, त्याला खूप व्हिडिओजला एडिट करतात आणि मग टाकतात. मला ते नाही आवडत. मी म्हणते जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी ॲक्च्युअल दाखवीन की कसं तुम्ही करायचं. हे बघा, तुम्ही हे सगळं पुसून घेतलेलं आहे आणि इथे टाकलेलं आहे हे पीठ. माझ्याकडे नासाडी ही नाहीच आहे. मी नासाडी बिलकुल करत नाही. मी सगळं हाताने घेऊन चमच्याने घेऊन ते इथे एक छोटंसं टाकलं. हे बघा, आता हे अगदी तवा तापल्यामुळे त्याला किती वेळही नाही लागला. बघा किती सुंदर झाले. हे इकडचं जरा वेळ लागेल, राहू दे. आणि मग तुम्ही तवा काढूनही टाकलात तरी चालू शकतो, कारण तवा ऑलरेडी आपला गरम असतो. त्यामुळे त्याला तुम्हाला काय अगदी नेक्स्ट साईडने एवढं शिजवलंच पाहिजे असं नाही. तुम्ही गॅसची बचत करू शकता. हे बघा, हा मी गॅस काढून टाकला. आता याच्यावर हे चांगलं होईल. आता मी तुम्हाला दाखवते इथे टॅमॅटो चिरायचं. हा बघा, आता एवढ्या वस्तू तर आपल्याला लागणार हे बनवायला. पण ही डिश काय आहे ही मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यासाठी ही एक पोळी माझी होऊ देत, म्हणजे मग तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आपला टॅमॅटोही चिरून होतोय. बघितलं किती 2 मिनिटात मी तुम्हाला सगळी तयारी दाखवली. सगळ्या आंबोळ्याही करून दाखवल्या, डोसाही करून दाखवला. आणि आता मिरची चिरत आहे. नेहमीप्रमाणे मी मिरची मोठीच ठेवणार आहे. कोणाला काढतील खातील म्हणून मी अशा मोठे मोठेच तुकडे ठेवते. आता हे आपलं सगळं सामान रेडी झालं आहे. आता फक्त काय करायचं हे मी दाखवते. ही कोथिंबीर मात्र मी नंतर चिरणार आहे. कचरा फक्त हाताबरोबर उचलून टाकत आहे. आणि आता तुम्हाला दाखवते की कसं करायचं आणि काय करायचं. ही बघा, ही ह्या बाजूने सुद्धा किती छान झाली आहे. ही बघा किती सुंदर. ही बघा, आता हिला इथे ठेवली आणि गॅस काढून टाकला. गॅस ऑलरेडी काढलेला आहे. आता तुम्हाला दाखव